माझं नाव सुजित जाधव, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि आंबेडकरी चळवळ असेल त्यामध्ये मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. काल अणुऊर्जा प्रकल्पाबाबत मुंगे गावात घटना घडली. त्यामध्ये एका मागासवर्गीय मुलाला मारहाण झाली म्हणून एक गुन्हा दाखल झालेला आहे. असं अंकुश जाधव यांनी काहीतरी प्रेस घेतली, ती आम्ही प्रेस पाहिली. त्यामध्ये असं दिसतंय मुळात की बाबासाहेब आंबेडकरांचं नावाचा वापर चुकीचा होतो. मुळात मुंगे गावात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींनी ॲट्रॉसिटी कायदे कारवाईची मागणी केलेली आहे. त्या संदर्भात सिंधुदुर्ग चर्मकार समाजाची जी स्पष्ट भूमिका आहे ती आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. आमची भूमिका अशी आहे की आम्ही कोणाला मारहाण झाली याचा मारहाण करणाऱ्यांना पाठीशी घालत नाही, परंतु गुन्हा दाखल करत असताना त्यामध्ये ॲट्रॉसिटीची कलमं लावली गेलेली आहेत. एखाद्या आंदोलनात आज तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे की अणुऊर्जा प्रकल्प हा मुंगे आणि त्या परिसराचे जे गाव आहे तिथे होत आहे आणि तिथे त्या लोकांना विरोध आहे. विरोध असताना तिथे जाऊन तुम्ही अणुऊर्जा समर्थनाचे रात्री 2 वाजता कोण तिथे जात नाही, बॅनर लावता, त्यांच्या भावनांना हात घालता. एखादी जमीन जवळ जात असते त्याचे दुःख तो माणूस जाणत असतो. चुकीच्या रात्री आधी तुम्ही ग्रामपंचायत तुम्ही परवानगी घेतलेली नाही आहे. तिथले पोलवर तुम्ही म्हणताय आम्ही लाईटीच्या पोलवर लावतो, त्याला MSCBची परवानगी घेतलात का? आधी MSCBचा पोल हा शासकीय असतो आणि वर तुम्हाला फक्त ते तुम्ही व्हिडिओमध्ये सांगताय पहिल्यांदा की मला मारहाण झाली, नाव वितरण मारलं. मग इथे ॲट्रॉसिटी कुठे आली? बाबासाहेबांचं तुम्ही म्हणताय बाबासाहेबांचं नाव घेतलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेऊन गाडी घालण्याची हिंमत आजपर्यंत कोणाच्या माहितीमध्ये नाही आहे आणि आम्ही ते खपून पण घेणार नाही. एवढं झालं तर तिथे मुंगे गावातले जे स्थानिक बौद्ध समाज असतील, चर्मकार समाज असतील, मागासवर्गीय समाज तिथे राहतो, तिथे लगेच का त्यांना भेटलात? ते आले असते तुमच्याबरोबर. आम्ही तिथे माहिती घेतली, तिथे असं काही घडलंच नाही आहे. मारहाण झाली असेल त्याचा व्हिडिओ आम्ही बघितलेला आहे, पण त्यामध्ये बाबासाहेबांचं कुठे आहे? तुम्ही बाबासाहेबांचं नाव कुठेतरी खराब करू नका. अंकुश जाधव यांची भूमिका आहे की आम्ही चर्मकार समाजावर किंवा अत्याचार झाला आम्ही पुढे येतो. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुमच्या अंकुश जाधवांना की ज्यावेळी कुडाळमध्ये आमच्या चर्मकार बांधवाचा मृत्यू झाला, तुम्ही सगळ्या प्रेसवाल्यांनी ती बातमी दिली होती, गुन्हे दाखल झाले, त्यावेळी हे प्रेम कुठे होतं मागासवर्गीयांवर? आमच्या कणकवली तालुक्यामध्ये शिवडामध्ये मुलांना तांदूळ वेचण्यावर बंदी करण्यात आली, गुन्हाही दाखल झाला तरी त्यावेळी हे कुठे होते? तुम्ही कुठेतरी भाजपचे कार्यकर्ते एकत्र येता, तिथे कुठल्या संघटना आहेत का? मी स्वतः जिल्हा चर्मकार समाजाचा अध्यक्ष आहे. माझी भूमिका तुम्ही उन्नती मंडळ म्हणून स्पष्ट बोलता, मी तुम्हाला कायदेशीर नोटीस देऊ शकतो. तुम्ही याच्यापुढे माझ्या मंडळाचं नाव वापरताना माझी परवानगी घेतली होती का? आमची परवानगी न घेता तुम्ही कुठेतरी ॲट्रॉसिटीचा गैरवापर करताय. समाजामध्ये मराठा समाज असेल किंवा अन्य समाज असेल आणि मागासवर्गीय समाज याच्यामुळे तुम्ही ॲट्रॉसिटीमुळे ते निर्माण करू प्रयत्न करताय. मी म्हणतो तुम्हाला की तुम्ही ॲट्रॉसिटी वापरण्यापेक्षा तुम्ही मारहाणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे होता. ॲट्रॉसिटी घडली इथे पुरावे आम्हाला द्या तुम्ही ना, तो सांगतो म्हणून नको. तुम्ही 2 दिवसानंतर ॲट्रॉसिटीचे गुन्हा दाखलची मागणी करताय. मग 2 रात्र तुम्ही कुठे होता ॲट्रॉसिटीची आठवण करून द्यायला? सेक्शन 3(1) मध्ये ॲट्रॉसिटी मारहाणीसाठी नसतो. तो व्यक्ती कसालचा त्याला माहिती आहे का त्यांना की बाबा हा मुंग्या गावामध्ये आहे राहायला, तो चर्मकार म्हणून आलाय किंवा बौद्ध म्हणून आलाय, कोणाच्या कपाळावर लिहिलेलं असतं का? आणि असं कुठे घडतं का? आजच्या इतिहासात तुम्ही सगळे पत्रकार तुम्ही आमच्याकडे फिरत असता, मला सांगा असं कोण मारताना जात विचारून मारतं? तुझी जात काय? हे शिवाजी महाराजांच्या काळात होत असेल. हिंदू मुसलमान विचारायचे आणि हिंदूंना मारायचे, काही हिंदू जाती येतं ते होतं. आज आमचा बाबासाहेबांचा काळ आहे, छत्रपती शिवाजींचं स्वराज्य आमच्या महाराष्ट्रात आहे. इथे जे जाती आहेत मुळात आमच्याकडे नाहीच आहे. काही 5% लोक असतील त्यांना उत्तर द्यायला आम्ही सक्षम असतो. तुम्ही जातीयता हा मुद्द्यामध्ये काढून टाका, कारण ॲट्रॉसिटीचं नाही तर भाऊ केल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एखादा विषय आंदोलनामध्ये मागासवर्गीय 15 मुलांनी घेऊन जातील कोणतरी आणि त्या 15 मुलांना सांगण्यात येईल की तुमच्या लाठीचार्ज झालाय, आता तुम्ही ॲट्रॉसिटी दाखल करा. ॲट्रॉसिटीचा भाऊ कुठेतरी वापरू नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना. आणि तुम्हाला घ्यायची आहे ना, तुम्ही प्रेस घ्या. तुम्हाला समर्थन करायचं आहे, अंकुश जाधव यांनी समर्थन करावं. नितेश राणे साहेबांनी तुमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे की प्रकल्प होणार नाही, मग तुम्ही समर्थन कशाला करता? ते बॅनर कसले होते तुम्हाला माहिती नाहीत का? ते समर्थनाचे बॅनर होते ना, तुम्ही बघितलं ते व्हिडिओमध्ये दिसतो तो बॅनर समर्थनाचा आहे. मग तुम्ही समर्थन करता म्हणून तरी जाहीर करा. ते तुम्ही पालकमंत्र्यांच्या वाक्याला तेढ देताय, त्यांचं वाक्य मानत नाही आहात. तुमची भूमिका
तुमच्या भाजपपुरती मर्यादित ठेवा. आमच्या समाजाच्या संघटनांमध्ये ओढू नका, कारण आम्ही सामाजिक राजकारणी नाही आहोत. आम्ही सामाजिक नेते आहोत. सामाजिक चळवळ आमची जिवंत राहिली पाहिजे. अॅट्रॉसिटीचा जी भीती आहे ती कायम राहिली पाहिजे. पण त्याचा गैरवापर झाला तर हे मुद्दे उचलून कोर्टामध्ये लोक जातात आणि ही अॅट्रॉसिटी खोटाही सिद्ध केलं जातं. मग त्याची जी गरिमा असते, त्याची जी ताकद असते अॅट्रॉसिटीची, ती कमी होते. त्यामुळे विनंती आहे, मी तुम्हाला पत्रकारांना सांगतो की ह्याच्यामध्ये आमचा उन्नती मंडळाचा कोणत्याही प्रकारचा त्यांना पाठिंबा नाही आहे. आम्ही आमच्या मुनगे गाववासियांच्या बरोबर आहोत, सिंधुदुर्गवासियांच्या बरोबर आहे. त्यांच्या भावना आम्हाला माहिती आहे. त्यांना अणुऊर्जा प्रकल्प नको आहे. त्यांना हवा असेल तर ते मागणी करतील, कारण तिथे ते लोक राहतात, त्यांचं दुःख त्यांना माहिती आहे. एवढंच बोलतो. परंतु अंकुश जाधव यांना पुन्हा एकदा मी सांगतो, पुन्हा एकदा उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचं नाव घेताना जिल्हाध्यक्षांची रीतसर परवानगी घेण्याचे नाव घेतला तर तुमच्यावर आम्ही गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.